आज आपण बघणार आहोत जावा प्रोग्रामच्या सहाय्याने आपल्याला दिलेला नंबर इव्हन आहे की ऑड आहे ते बघायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला जावा प्रोग्राम राईट करायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला हे बघावं लागेल की इव्हन आणि ऑड नंबर म्हणजे काय. तर जे 2 ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर 0 असेल तर त्याला आपण इव्हन नंबर म्हणतो, म्हणजे काय सम संख्या. तसेच जर एखाद्या संख्येला एखाद्या नंबरला आपण 2 ने डिवाइड केलं पण ते रिमाइंडर नॉन झिरो आहे, म्हणजे झिरो नाही आहे, अदर संख्या आहे, जसे की 1 आहे, 2 आहे, 3, 5 अदर संख्या आहे, नॉन झिरो संख्या आहे, तर नॉन झिरो आहे, तर त्या याला आपण ऑड नंबर विषम संख्या असे म्हणतो. ठीक आहे. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ जावा प्रोग्राम. जावा प्रोग्रामच्या सहाय्याने आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे दिलेला नंबर हा इव्हन नंबर आहे की ऑड नंबर आहे, सम संख्या आहे की विषम संख्या आहे. ठीक आहे. चला तर बघूया. तर सर्वात आधी आपल्याला युजरकडून एक संख्या घ्यावा लागेल, एक नंबर घ्यावा लागेल. तर त्या नंबर करता आपल्याकडे एक स्कॅनर क्लास इनबिल्ट युटिल जावा युटिल पॅकेज मध्ये एक स्कॅनर क्लास आहे. तो त्या स्कॅनर क्लासचा आपल्याला सर्वात आधी ऑब्जेक्ट बनवावा लागेल. तर मी त्याचा ऑब्जेक्ट बनवत आहे. स्कॅनर एससी नावाचा हा ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला स्कॅनर आणि इथे इनपुट व्हॅल्यू इनपुट व्हेरिएबल द्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. तर इंटिजर टाइप मध्ये आपण घेत आहोत, तर सिस्टम डॉट इन इंटिजर व्हॅल्यू. ठीक. क्लोज. तर हा आपला एससी नावाचा हा एक ऑब्जेक्ट क्रिएट झालेला आहे, जो ऑब्जेक्ट हा स्कॅनर क्लासचा आहे. ठीक आहे. आणि ज्याचा व्हेरिएबल टाइप आहे इनपुट. ठीक आहे. तर हा एक ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर युजर करून एक व्हॅल्यू घेतल्यानंतर ते व्हॅल्यू घ्यायची आहे. तर काय एससी डॉट नेक्स्ट इंट. कोणता टाइप आहे आपला, तर इंटिजर टाइप आहे. ठीक आहे. इंटिजर हे आपण व्हॅल्यू घेतलेली आहे, पण व्हॅल्यू घेतली पण ती कुठं एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला स्टोअर करावे लागेल. तर मी ठीक आहे. तर मी इंट ए नावाचा ए व्हेरिएबल घेतलेला आहे आणि हे युजर कडून घेतलेली व्हॅल्यू ए व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे, पण हे कळणार कसं की आपल्याला युजरला की आपल्याला एखादी व्हॅल्यू इनपुट करायची आहे किंवा द्यायची आहे. तर त्याच्याकरता मी एक मेसेज देत आहे, जेणेकरून युजरला कळलं पाहिजे की आपल्याला व्हॅल्यू इनपुट करायची आहे. त्याच्याकरता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हा एक स्टेटमेंट आपल्याला द्यावा लागतो. तर ठीक आहे. त्याच्यामध्ये मी युजरला समजण्याकरता कळण्याकरता की आपल्याला एक व्हॅल्यू, तर एक मेसेज प्रिंट करत आहे, साधा मेसेज इंटर इंटिजर व्हॅल्यू. नंबर. ठीक आहे. हे कळून जाणार की युजरला कळणार की एक आणि ती व्हॅल्यू आलेली आहे, तो नंबर आलेला आहे ए व्हेरिएबल मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय तर चेक करायचं आहे, हा जो ए नंबरची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इव्हन आहे की ऑड आहे. म्हणजे एखादी नंबर दिलेला आहे, सपोज इथे युजरनं 12 व्हॅल्यू पास केलेली आहे किंवा 12 व्हॅल्यू दिलेली आहे, तर ही 12 आहे. हा 12 जो नंबर आहे हा
इवन आहे की ऑड आहे हे चेक करायचं आहे. तर ते कसं चेक करणार, तर रिमाइंडर याचं 0 आहे की अदर नॉन झिरो व्हॅल्यू आहे की नॉन झिरो नंबर आहे. तर हे चेक करण्याकरता आपल्याकडे आहे मॉड्युलस ऑपरेटर. तर मी काय करत आहे, ए मॉड्युलस 2. तर याचं जे आहे हा आपल्याला आला पाहिजे 0 0, म्हणजे 0 आला पाहिजे. जर 0 असेल तर व्हॅल्यू इवन आहे, अदर नॉन झिरो असेल, अदर व्हॅल्यू असेल, अदर नंबर असेल तर ती नाही आहे. तर मी याला इफ कंडिशन देते आहे. इफ कंडिशनच्या सहाय्याने आपण चेक करू शकतो. ठीक आहे. इफ कंडिशन जर ए मॉड्यूल 2 म्हणजे 12 मॉड्यूल 2 इज इक्वल्स टू 0, हे कंपॅरिझन होत आहे. यामध्ये कंपॅरिझन हा ऑपरेटर आहे. डबल इक्वल्स टू म्हणजे कंपॅरिझन, आणि सिंगल इक्वल्स टू म्हणजे काय, तर असाइन. यातली व्हॅल्यू इकडे म्हणजे राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला दिलेली जाणार, म्हणजे त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार किंवा त्या व्हेरिएबल असाइन होणार. ठीक आहे. तर इथे चेक करूया. जर ती व्हॅल्यू म्हणजे इफ कंडिशन जर ट्रू असेल, म्हणजे ए मॉड्यूल्स 2 इक्वल्स टू 0 असेल, तर आपला नंबर असेल इव्हन. तर ते बघूया. गिव्हन नंबर is even. Even number. ठीक आहे. जर ए मॉड्यूल 2 इक्वल्स टू 0 ही कंडिशन ट्रू असेल तर गिव्हन नंबर इज इवन नंबर. बट ही कंडिशन फॉल्स असेल तर काय, तर एल्स मध्ये आपण देऊ की हा ऑड नंबर असेल. गिव्हन नंबर इज ऑड नंबर. बरोबर. चला तर याला कंट्रोल एस करून सेव्ह करूया आणि रन करूया, आणि आपला प्रोग्राम सॉल्व बरोबर आहे की नाही ते पण चेक करूया. ठीक आहे. तर आपण एक मी व्हॅल्यू नंबर हे करत आहे 23 आणि एंटर. तर 23 आहे काय, सम संख्या आहे, विषम संख्या आहे. विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे, तर गिव्हन नंबर इज ऑड नंबर. बरोबर. पुन्हा एकदा चेक करूया. आता मी एंटर करत आहे 100. काय आहे, सम आहे की विषम आहे की ऑड आहे की इवन आहे, तर यस इट इज इवन नंबर, सो इट इज इवन नंबर. तर हा नंबर आपला प्रोग्राम बिलकुल बरोबर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ओके, थँक्यू.